तर चला पंच मॅचला सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपल्याला इथे बघायला मिळते आणि दोन्ही टीमला विनंती असेल आपल्याला एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवायचे आहेत. गावदेवी ऐरोली संघाचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्या सोबत जोडले गेले. तर सिद्धिविनायक रबाळे टीम आपल्याला विनंती असेल आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. तर चला पंच आपल्याला विनंती असेल मॅचला सुरुवात करा. बॅट्समन पाठवायचे. चला चला सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. निलेश आणि जयेश ही जोडी मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी नक्कीच आपल्याला बघायला मिळते. ऐरोली संघाची इव्हन जोडी मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी आपल्याला बघायला मिळेल. तर सिद्धिविनायक रबाळे टीम आपल्याला विनंती आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे उपस्थित नाहीये. जयसिंग नक्कीच गोलंदाजी मार्कवर आणि एका साइडला जर बघितलं तर ऐरोली गावदेवी ऐरोली संघाची इव्हन जोडी निलेश भोईर आणि जयेश पाटील ही जोडी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतीये. त्याचबरोबर जयसिंग देखील गोलंदाजी मार्कवर. सिद्धिविनायक रबाळ या टीम कडनं पहिलं षटक पॉवर प्लेचं P1चं हे पहिलं षटक नाचण्यासाठी नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. तर पंचांना देखील विनंती असेल जसं पंचांचा ग्रीन सिग्नल येईल तशी मॅचला सुरुवात केली जाईल. तर पंच आपला इशारा जसा पंचांचा इशारा लेट्स प्ले हा इशारा येईल तशी मॅचला सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू दुसरी मॅच आजच्या ह्या दिवसातली आपल्याला बघायला मिळेल. सामना करेल निलेश भोईर. नवी मुंबईचा वीरेंद्र सेवाग म्हणून ज्याला ओळखलं जातो तोच निलेश भोईर बॅटिंग करण्यासाठी आपल्याला बघायला मिळतं. आताच बरोबर सिद्धिविनायक रबाळे संघाकडनं जयसिंग पहिलं षटक पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सुरेख चेंडू टाकला गेलाय. डॉट बॉल येतोय. पंचांचा इशारा आला डॉट बॉल. चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते सिद्धिविनायक रबाळे संघाकडनं. विनंती असेल गावदेवी ऐरोली संघ आपल्याला विनंती आपण तिकडे नका बसू ह्या साईडला येऊन बसा. काल थोडासा प्रॉब्लेम झाला तिकडे रन्स साठी. तर आपल्याला विनंती असेल की प्लीज टीम आणि प्रेक्षक वर्ग देखील जे बसले त्यांना देखील विनंती की आपण या साईडला येऊन बसा. आपल्यामुळे मॅच मध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची प्लीज सगळ्यांनी दक्षता घ्या. प्रेक्षक वर्गाला देखील विनंती आपण देखील तिकडनं उठायचं आणि दुसऱ्या साईडला बसायचं. पाहिजे तर स्टेजवरती येऊन बसा पण तिकडे कोणी बसू नका. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. परत पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते.
आणि ह्यावेळेस निलेश भोईरच्या बॅट मधून आलाय लॉंग ऑनच्या दिशेने एक वन बाउन्स खणखणीत चौकार. त्या चौकाराच्या साह्याने देखील धावफलक इथे ओपन केले जात आहे. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक धावा लागल्या गेल्या 4. त्याचबरोबर आमच्या सीबीडी क्रिकेटचे मॅनेजर इम्तियाज खान देखील इथे उपस्थित, त्यांचं देखील सरचं स्वागत करतो. जयसिंग वरती नक्कीच हल्ला चढवला जातोय. निलेश भोईरने आपले इरादे स्पष्ट केले. ज्याच्यासाठी निलेश भोईर ओळखला जातो ती फलंदाजी निलेश भोईर करताना आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने निलेश भोईरचा ब्रँडेड चौकार आपल्याला बघायला मिळतोय. एक ब्रँडेड शॉट त्याच्या बॅट मधनं देखील आपण बघितलाय. 1 बाउन्स पुन्हा एकदा चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. 4 धावे धाव फलक पुढे सरसावलाय. जयसिंग वरती नक्कीच हल्ला चढवला जातोय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलक धावा लगावल्या गेल्यात 8 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सोडला गेलाय आणि चौकार आपल्याला बघायला मिळतोय. बॅक टू बॅक 3रा चौकार निलेश भोईरच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच आलाय. धावफलक पुढे सरसवलं. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना बघायला मिळेल. पंचांचा इशारा आलाय. डी झोन मध्ये चेंडू जातोय आणि त्या डीच्या साईडने धावफलक पुढे सरत धावफलक जाऊन पोहोचलाय 14 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा निलेश भोईरच्या बॅट मध्ये गॅप मध्ये चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. निलेश भोईर नक्कीच ऑन फायर आपल्याला बघायला मिळतोय. नवी मुंबईचा वीरेंद्र सेहवाग म्हणून त्याला का ओळखलं जातोय हे नक्कीच पहिल्या षटकामध्ये दाखवलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये धावफलक जर बघितलं तर 18 आकड्यावरती बघायला मिळतंय. त्यामध्ये निलेश भोईरचे 4 चौकार आपल्याला बघायला मिळाले. काय फलंदाजी केली जाते आणि त्याच्या जोडीला आता बॅटिंग करण्यासाठी जो ओपनिंगला आलेला खेळाडू होता जयेश पाटील, तो देखील आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळेल. नवी मुंबईचा वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं तो जयेश पाटील देखील आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळेल. इवन जोडी ऐरोली संघाची निलेश भोईर आणि जयेश पाटील आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळते. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. सागर आलाय. सागरच्या खांद्यावरती नक्कीच दुसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली गेली. यावेळेस शॉर्टपी चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा. दुसऱ्या षटकातले पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट ऐरोली संघाला आपल्याला बघायला मिळते. जयेश पाटीलच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. सागरने आल्या आपल्या टीमला एक मोठी विकेट देखील इथे मिळवून दिली आहे. तर गावदेवी शिरोणे संघ आपले देखील मी आभार मानतो, आपण वेळ काढलात आणि आमच्या शृंखलेला
टाइम दिलात त्यामुळे आपलं देखील मी आभारी आहे. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय जगदीश. जगदीशच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल. सागर नक्कीच पहिला चेंडू टाकत असताना पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट मिळवून दिली आहे जयेश पाटीलच्या माध्यमातून. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा कट केलाय आणि चेंडू जातोय. पंचांचा इशारा येईल डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअरच्या सहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. तिसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा ह्या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये नक्की चेंडू अडवला गेला आणि एक सिंगल देखील इथे कंप्लीट आणि रन आउटची संधी. पंचांनी नक्कीच इशारा फेटाळला गेलाय आणि एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 20 आकड्यावरती. त्याचबरोबर आमच्या सोबत जोडले गेलेत आमचे प्रशांत दादा तडाके यांचे बंधू किरण तडाके दादा देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल किरण दादा तडाके आपण यायचं स्टेजवरती येऊन स्थानबद्ध व्हायचंय. यावेळेस निलेश भोईरच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा एक खणखणीत चौकार आपल्याला बघायला मिळतो. निलेश भोईर ऑन फायर. काय फलंदाजी केली जाते निलेश भोईरच्या माध्यमातून. आतापर्यंत तब्बल 5 चौकार त्यांच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळालेत. धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण एक सिंगल नक्कीच तिथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलं. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. अजून देखील या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू असेल आणि पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईटच्या सहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे. धावफलकावरती धावा लगवल्या जात आहेत. 26 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि पंचांचा इशारा आला. विकेट मिळतीये. दुसरी विकेट या षटकामधील आपल्याला बघायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते सागरच्या माध्यमातून. दुसरी विकेट देखील जगदीश बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपल्याला धावा बघायला मिळत आहेत. 26 धावा. 2 गडी बाद 26 धावा देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऍट नंबर 4 ते 2 डाऊनच्या स्वरूपामध्ये प्रीतम पाटील. आणखीन एक नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव. जो खेळाडू जेव्हा टीमला गरज असते तेव्हा तेव्हा जो धावून येतो तो प्रीतम पाटील बॅटिंग करताना मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर त्याच्या जोडीला सलामीचा फलंदाज निलेश भोईर. नवी मुंबईचा वीरेंद्र सेहवाग अजून देखील मैदानामध्ये तैनात आहे. आणि
चला पंच मॅचला सुरुवात करा पंच. तिसरं षटक नक्कीच येते. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला शुभम आलाय. शुभमच्या खांद्यावरती आता नक्कीच जबाबदारी ठेवली गेली आहे आणि या समोर यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि झेल टिपला जातोय. निलेश भोईर इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतो. ज्याच्या बॅट मधनं आपण 5 चौकार बघितले तोच निलेश भोईर आता बाद झालाय. एक मोठी विकेट इथे नक्कीच मिळतीये सिद्धिविनायक रबाळे संघाला. ज्या विकेटची गरज होती ती विकेट नक्कीच आपल्याला बघायला मिळते आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. दुर्वेश आपल्याला बघायला मिळेल. निलेश भोईर यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय दुर्वेश. 3 विकेट आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 विकेट आता गेल्यात. 3 विकेट मध्ये जर बघितलं तर पहिली विकेट असेल जयेश पाटील असतील. तदनंतर जगदीश देखील बाद झाला. तदनंतर जो खेळाडू चांगली बॅटिंग करत होता तो खेळाडू निलेश भोईर देखील बाद झालाय. 3 विकेट्स आतापर्यंत आपल्याला बघायला मिळाल्यात. चांगलं कमबॅक देखील आपल्याला बघायला मिळतंय ते सिद्धिविनायक रबाळे संघाकडून. तर रबाळे संघ चला स्पीडअप करा प्लीज, जास्त टाइम घेऊ नका. आपल्याला आजच्या दिवसामध्ये देखील अजून एक्स्ट्रा सामने खेळवायचे आहेत तर जास्त टाइम कोणत्याही टीमने घेऊ नका. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण चेंडू जातोय डी झोन मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय आणि डिक्लेअरच्या साइडने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि चेंडू जातोय सीमा पार. 6 धावेसाठी दुर्वेशच्या बॅटमधनं आलेला हा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. दुर्वेश देखील आपले इरादे स्पष्ट करतोय. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो आणि एक मोठा फटका दुर्वेशच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाला. धावफलक देखील पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय या षटकाराच्या साह्याने. धावफलक जाऊन पोहोचलाय 33 आकड्यावरती. 33 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स आपल्याला बघायला मिळते. काय एका साइडला सामना आपल्याला बघायला मिळत नाहीये. कधी सिद्धिविनायक रबाळे संघाकडे सामना बघायला मिळतोय तर कधी गावदेवी ऐरोली संघाकडे सामना बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च गेल्या होत्या. तदनंतर सागर आला आणि सागरने 2 विकेट्स देखील प्राप्त करून दिल्या. त्या 2 विकेटच्या माध्यमातून धावा थांबवल्या गेल्या आणि आता इथे ह्याच तिसऱ्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती निलेश भोईरला बाद केलं गेलं. तदनंतर एक षटकार देखील दुर्वेशच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि चेंडूला फेकून दिलाय. पंचांचा इशारा येईल. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. डी झोन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल मिळेल. त्या सिंगलच्या साइड धावफलक जाऊन पोहोचतोय 34 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा दुर्वेशच्या बॅटमधनं सरळ इकडे चेंडू येऊन स्टेज वरती चेंडू आणि 6 धावेसाठी काय बॅटिंग केली जाते. ह्या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील. अजून देखील शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि एक शेवटचा चेंडू असेल.
शेवटच्या चेंडूवरती दुर्वेशच्या माध्यमातून काय फलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूपासून दुर्वेशच्या बॅटमधून आपण प्रहार बघतोय. जसा बॅटला त्याच्या चेंडू स्पर्श करतोय तसा चेंडू आपल्याला बाहेर जाताना बघायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती काय कडे शॉर्ट पिच चेंडू होता, हॅमर केलाय आणि चेंडू जातोय डी झोन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एक सिंगल मिळते. सिंगलच्या सँड धावफलक पुढे सरसावलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 41 धावा. 41 धावांवरती नक्कीच आपल्याला संघ गावदेवी ऐरोली बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर आता कमबॅक करावं लागेल इथून सिद्धिविनायक रबाळे संघाला. पुन्हा एकदा एक महाग षटक आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला स्पीडअप करा. पंच आपल्याला विनंती असेल स्पीडअप करायला सांगायचंय. जास्त डीम मिटिंग घेऊन देऊ नका. आपल्याला आजच्या दिवसामध्ये आणखी एक्स्ट्रा सामने खेळवायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजून घ्या. आणि आता बॅटिंग करण्यासाठी आपण बघतोय जो ॲट नंबर 4 बॅटिंग करण्यासाठी आला. 4थ्या क्रमांकावरती प्रीतम पाटील, डावकुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज बॅटिंग करताना नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा सागरला आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी. दुसरा षटक सागर नक्कीच जातात आणि आपल्याला बघायला मिळेल. वैयक्तिक दुसरा व संघासाठी 4थे षटक गोलंदाज सागर आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डी झोन मध्ये चेंडू जातोय. वाईट +1 अशा 2 धावा नक्कीच मिळतील. आता 2 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचत 43 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा अतिरिक्त चेंडू आपल्याला बघायला मिळेल. त्या अतिरिक्त चेंडूने धावफलक पुढे सरसावलाय. पुढे धावफलक जाऊन पोहोचलाय 44 आकड्यावरती. ह्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रीतम पाटीलच्या बॅटमधून आलाय. 1 बाउन्स सीमा पार चौकार. पंच शिवम शुक्ला यांचा इशारा येईल. 4 धावा. 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 48 धावा. पंचांच्या भूमिकेमध्ये जर बघितलं, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतील शिवम शुक्ला असतील. त्याचबरोबर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये प्रदीप पांडे जे 40+ चे एक खेळाडू, 2 असे पंच, एक्सपिरियन्स पंच देखील आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतील. सीबीडी अप्रूव्ह पंच म्हणून शिवम शुक्ला यांना ओळखलं जातं. ते देखील आपल्या मैदानामध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर सागरवरती इथे हल्ला चढवला तर यावेळेस पुन्हा त्या खोलवर पैसा चेंडू होता. पंचांकडे अपील केले जाते पण पंचांनी इशारा फेटाळला. पंचांचा इशारा येईन. डी झोन मध्ये चेंडू जातो. एक सिंगल मिळतीये. त्या सिंगलच्या सहाय्याने देखील धावफलक पुढे पुन्हा एकदा सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 49 आकड्यावरती. 49 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा एक खरपूर समाचार घेतला जातोय. प्रीतम पाटील ब्रँडेडचा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. त्या षटकाराच्या सहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 55 रन्स आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळेल. काय फलंदाजी केली जाते प्रीतम पाटीलच्या माध्यमातून.
यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न. तर दोन टीम्सला नक्की सांगण्यात येईल की जर तारेला चेंडू लागला तर तो डेड बॉल घोषित केला जाईल. डेड बॉल आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण पंचांचा इशारा आहे तो बॅटची एज आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल नक्कीच मिळतीये. 56 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अजून देखील 2 चेंडूचा काही शिल्लक असेल. 4 चेंडू आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहेत. 5वा चेंडू, गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि फलंदाज प्रीतम पाटील देखील बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल, 4थं षटक आणि 4थ्या षटकामधील शेवटचा चेंडू आपल्याला बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला सागरच्या माध्यमातून देखील बघायला मिळाली. आतापर्यंत 3 विकेट्स त्याच्या नावावरती आपल्याला बघायला मिळाल्यात आणि हा शेवटचा चेंडू फलंदाज आपल्याला फलंदाजीसाठी बघायला. विकी आलाय. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईटच्या साईडने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 57 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. षटक नक्की संपुष्टात येत आहे. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लगवल्या जात आहेत. 57 धावा. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा प्लीज. शेवटचा षटक आणि हा पहिला उत्कृष्ट असा आपल्याला हे बघायला मिळतं बाउन्सर आणि दुसरा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर केला जातोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि डी झोन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल मिळतीये.
पुन्हा एकदा गोलंदाज नक्कीच तयार होऊन तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेस पिकअप शॉट आणि चेंडूला सरळ फेकून दिला सीमा पार 6 धावेसाठी. दुर्वेशच्या बॅटमधनं आलेला हा तिसरा षटकार त्याच्या इनिंग मधला आपल्याला बघायला मिळेल आणि धावफलक देखील पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 64 धावेंवरती. धावफलक आपल्याला बघायला मिळेल. काय बॅटिंग केली जाते दुर्वेशच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा तसाच फटका. यावेळेस अजूनही लांब आणि लांबच आपल्याला षटकार बघायला मिळतं. दुर्वेशच्या बॅटमधनं आलेला एक हाय अँड हँडसम षटकार आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता पण पंचाचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. व्हाईट बॉलचा आपला वापर नक्कीच इथे झालाय आणि धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 71 धावेंवरती. यावेळेस पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय. यॉर्कर चेंडू होता. डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा दुर्वेशच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळतो एक मोठा फटका 6 धावेसाठी. 5वा षटकार आपल्याला बघायला मिळेल आणि त्या षटकाराच्या साइड धावफलक जाऊन पोहोचलाय 77 आकड्यावरती आणि 78 रनांचं आव्हान इथे ठेवलं गेलंय. 78 धावांचं आव्हान. काय फलंदाजी केली गेली आहे दुर्वेशच्या माध्यमातून. निलेश भोईर बाद झाले. त्यानंतर सामन्याला नक्कीच सावरलं गेलंय दुर्वेशच्या माध्यमातून आणि धावफलकार धावा लागल्या गेल्यात 77. 78 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलंय.
सिद्धिविनायक रबाळे आपला एक्स्ट्रा खेळाडू सलामीची जोडी आपल्याला नक्कीच बघायला मिळते गोपी आणि त्याचबरोबर सागर ही सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते सिद्धिविनायक रबाळे संघाकडून. चला विनंती असेल दोन्ही टीम्सला स्पीडअप करा 12:30 वाजलेत अजून देखील आपल्याला खूप सामने खेळवायचे स्पीडअप करा. गोपी आणि सागर ही जोडी आपल्याला मैदानामध्ये ओपनिंगची जोडी सिद्धिविनायक रबाळे संघाकडनं बघायला मिळेल. त्याचबरोबर ऐरोली गावदेवी ऐरोली संघाकडनं सलामीचा गोलंदाज P1चं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. गौरव शिंदेच्या खांद्यावरती नक्कीच जबाबदारी सोपवली गेली आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी नक्कीच आमंत्रित केले गेले गौरव शिंदेला. ह्या गौरव शिंदेने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली गेली आहे. मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये या खेळाडूने देखील आपल्या गोलंदाजीचा नमुना नवी मुंबईमध्ये दाखवला गेला. तोच गौरव शिंदे गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. गौरव शिंदेचा पहिला चेंडू आणि गोपी नक्कीच आपल्याला स्ट्रायकिंग यावेळेस बघायला मिळेल. गतिवान चेंडू होता पण पंचाचा इशारा पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय 1 आकड्यावरती. धावांचा श्री गणेशा देखील आपल्याला होताना बघायला मिळेल सिद्धिविनायक रबाळे संघाचा. आणि गौरवला नक्कीच आता खांद्यावरती त्याच्या जबाबदारी सोपवली. P1चं पहिलं षटक पहिला चेंडू फेस करत गोपी फुल टॉस चेंडू होता. चेंडूला दिशा दिली आहे आणि चेंडू जातोय पंचांचा इशारा येईल आमच्याकडे. नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल नक्कीच दिला गेला. नो +2 फ्रीड असेल. 3 धावा नक्कीच 3 धावा नक्कीच मिळतील. यावेळेस कव्वाच्या दिशेने नक्कीच खेळला गेलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी फ्री हिटचा पूर्णपणे वापर केला गेलाय. आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक धावा लगावल्या गेल्यात 8 धावा. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा गतिवान चेंडू होता. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 78 धावांचं आव्हान चेस करत असतं आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. पण बॅट एक सिंगल नक्कीच मिळते. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोचलाय 10 आकड्यावरती. अजून देखील या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक अजून देखील शिल्लक असेल. यावेळेस वेगवान गतीचा चेंडू पंचांचा इशारा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी केली जाते आता गौरव शिंदेच्या माध्यमातून. चांगल्या टप्प्यावरती चेंडू नक्कीच पिच केला गेलाय. डॉट बॉल आलाय.
यावेळेस फुलटॉस चेंडू होता. सागरच्या बॅट मधनं आपल्याला एक हवाई फायर बघायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमा पार 6 धावेसाठी. तर 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. फलंदाज नक्कीच बाद होताना बघायला मिळतो आपल्याला. सागर बाद झालाय. एक मोठी विकेट नक्कीच इथे मिळतीये गावदेवी ऐरोली संघाला. तर एक अर्टिगा गाडी आहे 2331. ही गाडी तिथे पार्क केली आहे. प्लीज ती कोणाची असेल त्याने काढायची. त्या गाडीमुळे थोडीशी अडचण होतीये. अर्टिगा 2331. गोलंदाजीसाठी नक्कीच नवीन गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. राकेश बघायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा लागल्या गेल्यात. एक गडी बाद 16 धावा. आणि बॅटिंग साठी नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये. प्रकाश आलाय. गोपी आणि गोपीसाठी हा चेंडू. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण डॉट बॉल येतोय. पंचांनी इशारा फेटाळला आणि या डॉट बॉलने चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते. राकेशच्या माध्यमातून डावकोऱ्या हाताचा फिरकीपट्टू गोलंदाज. चांगली गोलंदाजी करण्यासाठी हा देखील खेळाडू ओळखला जातो. कमी वयामध्ये चांगले नाव या खेळाडू. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता. सरळ फेकून दिलाय. सीमा पार 6 धावेसाठी. त्या षटकाराने देखील धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. गोपीच्या बॅट मधनं आलेला हा फटका. राकेश वरती नक्कीच हल्ला चढवला तर थोडीशी लाईन मिस केली गेली आणि त्याला त्याचा कर्पूर समाचार घेतला जातोय गोपीच्या माध्यमातून. काय बॅटिंग केली जाते. असेच फटके खेळावे लागतील. आता पुन्हा देखील जोरकस टाकला. यावेळेस चांगला चेंडू. थोडीशी लाईन मागे खेचली गेली आणि फलंदाजाला बीट केलं जात आहे. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय पण डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय राकेशच्या ह्या षटकामधील. आणि काय गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्लो हलक्या हाताने टाकलेला चेंडू पंचांकडे अपील केला गेलाय. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद नक्कीच दिला गेलाय. काय स्टंपिंग केली जाते निलेश भोईरच्या माध्यमातून. जसा चेंडू त्यांच्या हातामध्ये समवला तसाच त्यांनी त्रिफळा उडवला आणि फलंदाज गोपी बाद. चांगली स्टंपिंग देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते ह्या टीम कडनं. चांगली गोलंदाजी देखील राकेश करताना बघायला मिळते. पहिला चेंडू डॉट आला तदनंतर एक षटकार आला तदनंतर चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतंय. 2 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळेल. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय आणि अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील तर 2 चेंडूंवरती काय घडेल आपल्याला बघायला मिळेल. आतापर्यंत जर विचार केला धावफलकार धावा लागल्यात. 2 गडी बाद 22 धावा. 22 धावेंवरती हा संघ अजून पोचला. एक मोठा लांबचा पल्ला पार करायचा. त्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी अजय आलाय. अजयच्या खांद्यावरती नक्कीच आता जबाबदारी असेल. आता हा सामना जिंकायचा असेल तर अजयला चांगली फलंदाजी करावी लागेल. एक पार्टनरशिप नक्कीच इथे बिल्ड करावी लागेल प्रकाश आणि अजयला. तर राकेशचा हा 5वा चेंडू.
पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकला फिरकी आणि पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल येतोय. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. व्हाईटच्या सायने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. अजून देखील या षटकाचा विचार केला, 2 चेंडू शिल्लक असतील तर 2 चेंडूंवरती मोठे फटके खेळले जातील का याचा देखील विचार केला जाईल. कारण मोठा आव्हान चीज करायचंय. 78 धावा चीज करत असताना आतापर्यंत 23च धावा धावफलका लागल्या. यावेळेस सकट केलाय, चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. पंच शिवम शुक्ला यांचा इशारा येतोय 4 धावा. कवचच्या दिशेने खेळलेला हा फटका कट, जसा चेंडू आला तसा कट केला आणि वन बाउन्स सीमा पार 4 धावेसाठी. 27 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. राकेशने आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या 11 धावा खर्च केल्या गेल्यात. आणि शेवटचा चेंडू ह्यावेळेस खोलवर पैचा चेंडू होता. काय चेंडू टाकला गेलाय आणि इथे एक चोरटी धाव देखील मिळाली आहे. चोरट्या धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 धावा. व्हाईट प्लस पंचांचा इशारा, तो व्हाईट बॉल व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळतील तर धावफलक माफ करा 29 आकड्यावरती अजून देखील 1 चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू यावेळेस समोर टाकलाय आणि फ्लॅट षटकार, नक्कीच ताकदीचा वापर करून फ्लॅट सिक्सर आपल्याला बघायला मिळतोय. आणि थोडस महागड षटक आपल्याला राखीचं देखील बघायला मिळालं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. 2 गडी बाद 35 धावा. 35 धावांवरती नक्कीच जाऊन पोहोचलाय. 78 धावांचं आव्हान चेस करत असताना अजून देखील 18 चेंडू आणि गरज असेल 43 धावांची. 18 चेंडू 43 धावा. त्याचबरोबर आमचे 40 प्लसचे खेळाडू मिलिंद दादा देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपण देखील वेळात वेळ काढलात आणि या स्पर्धेला आपला टाइम दिला, त्यामुळे ही स्पर्धा आपलं मनपूर्वक आभारी असेल. तर तिसरं षटक घेऊन नक्कीच पुन्हा एकदा आपण बघतो गौरव शिंदेला आमंत्रित केलंय. ज्या गौरवने P1चं पहिलं षटक हाताळलं होतं आणि 1 विकेट देखील त्याला मिळाले, तोच गौरव आता आपल्याला पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी बघायला मिळतोय. चला स्पीडअप करायचंय. प्रकाश बॅटिंग करताना नक्कीच बघायला मिळेल. गौरवचा हा चेंडू, यावेळेस गती होती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येईल, 1 सिंगल मिळेल. समीकरण नक्कीच बदलतंय. धावफलक देखील पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 36 आकड्यावरती. 36 रन्स नक्कीच आपला स्कोर कार्ड वरती बघायला मिळते. अजून देखील 42 धावांची गरज असेल. 17 चेंडू 42 धावा. कोण जिंकेल सामना? अटीतटीचा हा सामना आहे. जो टीम सामना जिंकेल ती नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. पुन्हा एकदा समोर चेंडू टाकला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. 1 सिंगल इथे कंप्लीट केली गेली आहे. ते सिंगलच्या सहाय्याने पुन्हा आता धावफलक पुढे सरसावलाय. प्रकाशच्या बॅटमध्ये एकेरी दुहेरी धावांचं समीकरण आपल्याला बघायला मिळत आहे. आणि अजय आता बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या अजयने मागच्या ओव्हरमध्ये 1 फ्लॅट षटकार त्याच्या बॅटमधून ताकदीचा वापर केला होता आणि 1 षटकार आपल्याला बघायला मिळाला होता. तोच अजय आता बॅटिंग करताना बघायला मिळेल. गोलंदाज गौरव शिंदे पुन्हा एकदा ऑन द मार्क. यावेळेस पुन्हा एकदा अजयच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि चेंडूला सरळ फेकून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय
43 धावा नक्कीच आपल्याला दाखल करते बघायला मिळत आहेत. गौरव शिंदेवरती हल्ला चढवला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका, एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावफलक 44 आकड्यावरती. अजून देखील गरज असेल 34 धाव्यांची. या षटकाचा विचार केला, चेंडू शिल्लक असतील अजून देखील 2 चेंडू नक्की शिल्लक असतील तर 2 चेंडूवरती मोठे फटका येणं गरजेचं असेल जर सामना जिंकायचा असेल. सिद्धिविनायक रबाळे संघाला 5वा चेंडू, गोलंदाज गौरव. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू सीमा पार 6 धाव्यांसाठी. गतीमध्ये नक्कीच परिवर्तन केलं गेलं होतं. ओव्हर 1 चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू फुल टॉस, चेंडू फसलाय आणि चेंडू जातोय सीमा पार 6 धाव्यांसाठी. आणि सिद्धिविनायक रबाळे संघाच्या 50 देखील इथे कंप्लीट केल्या जात आहेत. अजून देखील धावांची 13 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. शेवटचा चेंडू, गौरव शिंदेचं हे षटक आणि पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड मोठा फटका खेळला गेला. चेंडू गॅप मध्ये पण प्रीतम पाटील चेंडू खाली आलाय आणि चांगलं कलेक्शन आपल्याला बघायला मिळतं प्रीतम पाटीलच्या माध्यमातून. एक सिंगल नक्कीच मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पुढे सरसावलं 51 आकड्यावरती आणि समीकरण बदललंय. समीकरण जाऊन पोचलंय 12 चेंडू आणि गरज असेल ती 27 धाव्यांची. 12 चेंडू 27 धाव्यांची गरज. नवीन गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दुर्वेश देखील आपल्याला बघायला मिळेल. ज्या दुर्वेशने अष्टपैलू खेळाडू आहे, ज्या दुर्वेशने बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून आपण 5 षटकार बघितले होते. लांब षटकार याच्या बॅटमधून आपण बघितले. तोच दुर्वेश त्याच्या खांद्यावरती नक्कीच आता गोलंदाजीची जबाबदारी सोपवली गेली आहे. आणि या पहिला चेंडू टाकण्यासाठी दुर्वेश तयार होईल. सामना करेल प्रकाश. यावेळेस गतीमध्ये गतिवान चेंडू होता. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. यावेळेस पुन्हा त्या गतीमध्ये परिवर्तन आणि डॉट बॉल आला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. प्रेशर नक्कीच आपल्याला इथे दडपण बघायला मिळतंय ते प्रकाशच्या खांद्यावरती, कारण गतीमध्ये परिवर्तन नक्कीच केला जातोय दुर्वेशच्या माध्यमातून. डॉट बॉल आला आणि चांगलं यशांच्या मागे चांगलं यशची रक्षण देखील आपल्याला बघायला मिळतंय. तिसरा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस स्टेप आउट होऊन परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला फेकून दिलाय सीमा पार 6 धाव्यांसाठी. पंचांचा इशारा येईल 6 धावा. 6 धाव्याने धावफलक देखील पुढे सरसावलंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 57 आकड्यावरती. 57 रन्स आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. अजून देखील 9 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आपल्याला सामना ह्या मॅच मध्ये बघायला मिळतोय. कधी गावदेवी ऐरोली संघाकडे तर कधी यावेळेस 4था चेंडू, गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि चेंडू जातो क्लिअर झोन मध्ये. एक सिंगल मिळते. सिंगलच्या साइडने धाव फलक पुढे सरसावतोय. अठ्ठावन्न धावा आपल्याला नक्कीच बघायला मिळते. अजून देखील 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय.
थोडस दडपण इथे बघायला मिळते प्रकाशच्या खांद्यावरती. समीकरण बदललंय 7 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. 7 चेंडू 20 धावा. ह्यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पंचांचा इशारा येईल. फलंदाज अजय बाद झालाय. ज्या अजयच्या बॅटमधनं मोठे फटके आपल्याला बघायला मिळत होते, तो अजय देखील इथे बाद झालाय. आता समीकरण बदललंय 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. सहा चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असताना नक्कीच गोलंदाजी डिफेंड करण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. विकी गोलंदाजीसाठी आलाय 20 धावा डिपेंड करण्यासाठी. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रकाश आपल्याला बघायला मिळतोय. 3 षटकार नक्कीच मारावे लागतील. आणि विकीचा हा पहिला चेंडू. यावेळेस पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईटच्या साने धावफलक पुढे सर चावतोय. धावफलक जाऊन पोचलाय. यावेळेस प्रकाशच्या बॅट मधनं आलाय एक मोठा फटका, हवाई फायर. पंचांचा इशारा येईल, 6 धावा. प्रकाशच्या बॅटमधनं एक मोठा फटका देखील आपल्याला बघायला मिळतोय. समीकरण बदलतंय, समीकरण जाऊन पोचलंय आता. 5 चेंडू आणि गरज असेल 13 धाव्यांची. 13 धाव्यांची गरज. 2 मोठे फटके नक्कीच इथे सामना जिंकून देईल तो सिद्धिविनायक रबाळे संघाला. डॉट बॉल येणं इथे गरजेचं असेल. यावेळेस उलटा चेंडू होता, बॅटची एज आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा आहे, सिंगल. समीकरण पुन्हा एकदा बदलला गेलाय. 4 चेंडू आणि गरज असेल 12 धाव्यांची. 4 चेंडूवरती 12 धावा येणं गरजेचं असेल जर सामना जिंकायचा असेल सिद्धिविनायक रबाळे संघाला. आणि डिफेंड डॉट बॉल येणं देखील ऐरोली संघासाठी तेवढंच गरजेचं असेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दडपण आपल्याला गोलंदाजावरती देखील बघायला मिळतंय. आणि व्हाईटच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावलंय. समीकरण देखील बदललं गेलंय. 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. यावेळेस प्रकाशच्या बॅटमधनं एक हवाई फायर. जसा चेंडू आला तसा चेंडूला फेकून दिलाय सीमा पार 6 धाव्यांसाठी. प्रकाशने नक्कीच आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि चेंडूला सरळ फेकून दिलं सीमा पार 6 धाव्यांसाठी. आणि समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि गरज असेल 5 धाव्यांची.
3 चेंडू आणि 5 धावांची गरज. काय मॅच आपल्याला बघायला मिळते, रंगतदार मॅच बघायला मिळते. मागच्या ओव्हरमध्ये हाच प्रकाश थोडासा मोठे फटका करण्यासाठी तडजड करत होता, पण ह्या ओव्हरमध्ये काय बॅटिंग करतोय. पॉवरफुल स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळत आहेत. जसे त्याच्या बॅटला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होतो तसा चेंडू सीमापार 6 धावांसाठी जातोय. समीकरण बदललंय. समीकरण तर 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असतं आणि आता समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची. तब्बल 15 धावा खर्च केल्या गेल्या 3 चेंडूंमध्ये. शेवट 3 चेंडू 5 धाव्यांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकललं. चेंडू जातो डिक्लिअर झोन मध्ये. एक सिंगल मिळतीये. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 2 चेंडू आणि गरज असेल 4 धाव्यांची. बरोबर आमचे CBD 40+ खेळाडू विक्रांतदादा सुतार ते देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. त्याला देखील विनंती असतील आपण स्थानापन्न व्हायचंय. बरोबर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. एक रंगतदार सामना आपल्याला इथे नक्कीच बघायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि एक सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली आहे. थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि त्या 2 धावेनी धाव फलक देखील पुढे सरसवलाय. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असेल. 1 चेंडू आणि 2 धावेंची गरज. कोण जिंकेल सामना, गावदेवी ऐरोली संघ की सिद्धिविनायक रबाळे, या 2 संघांमध्ये कोण संघ पुढच्या फेरीमध्ये नक्कीच एंटर करेल हे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. 1 चेंडू आणि 2 धावेंची गरज. एक 2 धावेची आणि यावेळेस प्रकाशने नक्कीच सामना फिनिश केलाय. जसा चेंडू आला तसा चेंडूला फेकून दिला. मॅच जिंकली गेली आहे. सिद्धिविनायक रबाळे संघ. काय बॅटिंग केली जाते प्रकाशच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असता आणि मॅचला फिनिश केलंय. कारण ह्याच प्रकाशने मागच्या ओव्हर मध्ये थोडासा तडजड करत होता मोठे फटके खेळण्यासाठी, पण ह्या वेळेस मॅच आपल्या टीमला जिंकून दिली आहे. हार्ड लक गावदेवी ऐरोली संघ. आणि आम्ही ही स्पर्धा तुमचं नक्कीच आभारी असेल. तुम्ही आमच्या स्पर्धेला वेळात वेळ काढला आणि आमच्या स्पर्धा खेळण्यासाठी आला. तुमचे देखील आम्ही आभारी आहोत. तर धन्यवाद ऐरोली संघ आणि बेस्ट ऑफ लक सिद्धिविनायक रबाळे संघ. तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असेल. तर मी विनंती करतो, चला टॉस साठी यायचंय. उत्कर्ष 11 दिवा त्याचबरोबर सिद्धिविनायक रबाळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी यायचंय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून ही विकेट बनवण्यात आली आहे, त्यांच्या निरीक्षणामध्ये ही विकेट बनवण्यात आली आहे ते